आज आपण आंब्याची बर्फी बनवणार आहोत. मँगो बर्फी बनवायला खूप सोपी आहे. मँगो सीझन चालू आहे, तर आपण याआधीही कैरीचं पन्हं, कैरीचं लोणचं कसं बनवायचं वर्षभर टिकणारं, आमरस पुरी अशा बऱ्याच रेसिपी पाहिलेल्या आहेत. तर आज आपण बनवणार आहोत आंबा बर्फी. तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूद अशी ही आंबा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चवीला एकदम अप्रतिम लागते, तर नक्की बनवून बघा. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 4 आंबे. पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे आंब्याचा जो उष्णपणा असतो तो कमी होतो. कमीत कमी 1-2 तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. आणि आता आंबे स्वच्छ आपण चोळून घेणार आहोत, म्हणजे वरती ढीग वगैरे लागलेला असेल तो निघून जाईल. आणि हे सर्व पाणी जे आहे ते आता आपल्याला काढून टाकायचं आंबे धुवून घेतल्यानंतर. तर मी हे पाणी काढून टाकते. तर आंब्यामधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे. आता याचा आपल्याला रस काढायचा, आंब्याचं गर काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण देठाकडचा भाग जो आहे तो पहिला काढून घ्यायचा आहे. तर आता आंब्याचा पल्प कसा काढायचा ते मी 2 प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आंब्याचा अर्धा भाग असा कट करून घ्यायचा. बघा मस्त असं रसरशीत आंबा आहे. तर आता तुम्ही साल अशी एका साईडने वरती करून ही पटकन याचा पल्प काढू शकता. अगदी व्यवस्थित सर्व पल्प आंब्याचा पल्प निघून येतो या पद्धतीने. बघा किती सोपं आहे काढायला. पीसेस वगैरे करायची काहीही गरज नाही. झटपट मी तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे. जर अशा पद्धतीने काढायचं असेल तर काढू शकता, किंवा दुसरी पद्धत मी तुम्हाला जी दाखवते ती म्हणजे स्पूनच्या साहाय्याने. स्पूनने अगदी टोकाच्या साईडला प्रेस करायचं, एकदम व्यवस्थित खालपर्यंत प्रेस करायचं आहे, गोल गोल फिरवत असं. बघा याही पद्धतीने तुम्ही पूर्ण आंब्याचा पल्प आहे काढून घेऊ शकता. सालीला अजिबात नाही, व्यवस्थित क्लीन झालेली आहे साल. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही पल्प काढून घ्या. तर मी आंब्याचं पूर्ण पल्प जे आहे तो काढून घेतलेला आहे. आता याला आपण डायरेक्ट मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करणार आहोत, कारण याची आपल्याला प्युरी बनवायची आहे. तर छोटे पीसेस वगैरे करायची काही गरज नाही, सॉफ्ट आहे त्यामुळे पटकन वाटलं जातं. तर सर्व मी आंब्याचं पीसेस जे काढून घेतलेले ते मिक्सर जारमधून मस्त असे बारीक वाटून घेतलेले. मस्त असं बघा रस तयार झालेला आहे. आता लगेच आपण एका पॅनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आणि हा आंबा एवढा गोड आहे की साखरेचं प्रमाण मी कमीच घालणार आहे. आता तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्हाला पुढे साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आता आपल्याला हे मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा आंब्याचा रस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडा ट्रान्सपरंट असा शायनी होईपर्यंत आपल्याला हा आधी आंब्याचा पल्प शिजवून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं, आपली जी आंबा बर्फी आहे ती जास्त दिवस टिकते. तर मस्त असं बघा आपण आंब्याचं प्युरी आहे ती छान अशी परतून घेतो आहे. यामध्ये आपल्याला कुठलाही फूड कलर वगैरे घालण्याची काही गरज नाही, कारण नॅचरल कलरच एवढा सुंदर आहे आंब्याचा. आता तुम्ही आंबा कुठला घेताय त्यानुसार तुम्हाला आंब्याची गोडी कमी जास्त प्रमाणात साखरेचं प्रमाण करावं लागेल. तर मस्त असं पल्प छान शिजला आहे. थोडा ट्रान्सपरंटही असं म्हणजे शायनी झालेला आहे. त्यानंतर आपण येथे घालणार आहोत एक नारळ, ताजा नारळ मी किसून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही म्हणाल ताजा नारळ नसेल तर सुकं खोबरं घातलं तर चालेल, नाही चालणार, कारण त्याची जी टेस्ट आहे सुक्या खोबऱ्याची ती आपल्याला बर्फीमध्ये चांगली नाही वाटणार. बर्फी ही नेहमी आंबा बर्फी ही ना ओल्या नारळाची छान लागते. तर तुम्ही शक्य असेल तर नारळच घेऊन त्याची बर्फी करून बघा. तर आता लगेचच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. तर गॅस एकदम मीडियम ठेवायची आणि मध्ये मध्ये फक्त हा मिक्स करत आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे, कारण जो खोबरा आहे ते पल्प शोषून घेतं. त्यानंतर इथे मी फक्त अर्धा कप छोटा साखर घेतलेली आहे, कारण मी जो आंबा घेतलेला आहे तो हापूस आंबा खूप गोड आहे, त्यामुळे मी साखरेचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे. आता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा आंबा किती गोड आहे, आंबट आहे, त्यानुसार तुम्ही साखर थोडी कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. थोडी टेस्ट करून बघा आणि त्यानुसार मग साखर ॲडजस्ट करा. तर साखर मिक्स केल्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे बर्फीचं थोडं पातळ होईल, तर परत याला आपल्याला मस्त असं थोडं शिजवून घ्यायचं आहे. तर बघा किती छान आहे. आता तुम्ही म्हणाल खोबरं पहिलं भाजून घेऊन नंतर मँगो पल्प टाकला तर चालेल का? त्यापेक्षा आपल्याला जी बर्फी आहे ती टिकवण्यासाठी आंब्याचा पल्प आहे तो आधी शिजवून घ्यायचा आणि नंतर खोबरं टाकायचं. आता यामध्ये मी थोडंसं अगदी पाव चमचा एवढं वेलची पावडर टाकलेली, मी 1 चमचा तूप घातलेला आहे छोटंसं,
तूप थोडंसं घालायचं, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आता इथे वेलची पावडर ही तुम्हाला जर फक्त आंब्याचाच फ्लेवर हवा असेल नॅचरल तर नाही घातला तरी चालेल, पण आंबा आणि वेलचीचा फ्लेवर दोन्ही मिक्स खूप छान लागतं, त्यामुळे मी थोडंसं वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर ही मी साखरेमध्ये वाटून घेतली आहे, त्यामुळे ती पाव चमचा एवढी घेतली, नाहीतर 4-5 वेलच्या तुम्ही फक्त कुटूनही घातलात तरी चालतील. तर मस्त असा सुगंध सुटला आहे, आंब्याचा सुगंध एवढा छान सुटला आहे ना पूर्ण घरामध्ये. तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे मिश्रण आपलं मस्त घट्ट झालेलं आहे बघा असं. तर थोडा वेळ अजून आपण याला थोडं हलकंसं परतून घेणार आहोत, म्हणजे असं फोल्ड करतो आहे बघा. आता हे आपण थोडं फोल्ड करतो आहे तर लगेच फोल्ड होतं, इतपतच आपल्याला हे घट्टसर करून घ्यायचं आहे. तर मी गॅस करते बंद आणि याला आपल्याला एका थालीमध्ये वगैरे शिफ्ट करायचं आहे, गरम असतानाच, थंड झाल्यावरती नाही. तर एक स्टीलची थाली घेते, त्याला थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे आपल्याला बर्फी काढायला सोपी होईल. थालीला व्यवस्थित आपण किंवा तुम्ही बर्फी ट्रे वगैरे घेतला तरी चालेल, त्यावरतीही तुम्ही हे मिश्रण पसरवू शकता. तर बर्फी सेट करण्यासाठी तूप लावून आपली थाली आहे तयार. तर यामध्ये आपण हे जे मँगो बर्फीचं मिश्रण आहे ते घालून घेऊया. लक्षात ठेवा असं फोल्ड होईपर्यंत तुम्हाला शिजवायचं आहे, नाही तर बर्फी सेट व्हायला थोडा टाईम लागेल, म्हणून थोडं शिजवताना काळजी घ्या. असं आपण जेव्हा स्पॅच्युलाने बर्फी पॅनमध्ये फोल्ड करतो तेव्हा फोल्ड झाली पाहिजे. आणि याला व्यवस्थित आपण पसरवून घ्यायचं आहे. मस्त असं कलर किती सुंदर आलेलं बघा, नॅचरल आंब्यामुळे कलर खूप छान येतो. आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला, त्यानंतरच आपण याचे पीसेस करून घेणार आहोत. ही बर्फी तुम्ही एक आठवडाभर जरी स्टोअर केली ना तरी खराब होणार नाही, कारण व्यवस्थित आपण सर्व जे मिश्रण आहे शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित टिकतं. तर बघा व्यवस्थित मी असं मस्त स्पॅच्युलाने प्लेनवरून करून घेतलेलं आहे. तर बर्फी आपली सेट होण्यासाठी झाली आहे तयार. तर ही तुम्ही बाहेर 1-2 तास ठेवा किंवा फ्रीजमध्येही 1 तासभर ठेवला तरी लगेच बर्फी आपली सेट होईल. तर मी याला बाहेरच ठेवणार आहे 2-2.5 तास, म्हणजे सेट होईपर्यंत 2-3 तास बाहेरच ठेवूया आपण किंवा तासभर. आणि नंतर बघा, तर मी इथे 2 तास ठेवली होती. तर बर्फी आपली सेट झाली, आपण याला कट करून पाहूया. मस्त कट होते, एकदम छान अशी आपली बर्फी सेट झालेली आहे. पीसेस कट करतानाही तुम्हाला समजत असेल, सुरीलाही अजिबात चिटकत नाही, मस्त अशी आपली बर्फी सेट झालेली आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही आंबा बर्फीची रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या बर्फीचा आनंद घेता येईल. तर बघा मस्त अशी आपली बर्फी आहे तयार. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर मस्त अशी रसरशीत दिसते, तोंडात टाकताच विरघळेल एवढी चविष्ट आपली ही बर्फी तयार झालेली आहे. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर झटपट बनवून घ्या आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.